बॉन्जूर रहतोस म्हणजेच फ्रेंचमध्ये हॅलो ऑल. मी तन्वी तुमच्या सगळ्यांचं फ्लेक्सनी स्वागत करते. सो लास्ट एपिसोडशी कनेक्टेड अपडेटनेच मी आजच्या एपिसोडला सुरुवात करणार आहे. सगळीकडे हीच चर्चा आहे की जेनझीज आजकाल क्लबिंग्सच्या ऐवजी भजन क्लबिंगला जाणं, मथुरा, अयोध्या, उज्जैनला जाणं प्रेफर करतायत. मोस्ट ऑफ द जेनझीज म्हणजे जवळजवळ 5 लाख जेनझीज न्यू इयरला क्लब्सच्या ऐवजी मंदिरांमध्ये गेले आणि अशा कितीतरी ठिकाणी जेनझीजची गर्दी पाहायला मिळाली. जेनझीज सध्या आता आपलं कल्चर एक्सप्लोर करण्यावर, भजन, कीर्तन, भारुडं, आख्यानं हे जेनझीजला आवडतंय हे एक्सप्लोर करण्यावर फोकस करतायत. कारण त्यांना आवडेल अशा पद्धतीने आता ते आपल्या समोर येत आहे. लाईक कूल, फिल्ड विथ बीट्स, कॉन्सर्ट्स वाईबनी आता ते पाहायला मिळतंय. सो जेनझीजला आपल्या रूटशी रूटिंग करणं, स्पिरिच्युअलिटीकडे वळणं आवडायला लागलंय. इन जेनझीज लँग्वेज ॲक्सेसिबल झालंय. सो कंटिन्युअस सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणं त्यांना डिप्रेसिंग वाटतंय. हे सगळंच ते सोशल मीडियावर अपलोड करत नाही. हे फक्त ॲट अ टाइम स्पिरिच्युअलिटीवरच फोकस करतात. देन वाय नॉट जेनझीज विल प्रेफर आवर कल्चर? OMG, दॅट्स रिअली अलार्मिंग. रिसेंट रिसर्चच्या नुसार जेनझीजमध्ये मायोपिया म्हणजेच लांबची दृष्टी कमकुवत होण्याचे चान्सेस वाढताना दिसत आहेत. असं समोर येत आहे की 2030 पर्यंत 40% लोकांना व्हिजन लॉस फेस करावा लागू शकतो. म्हणजे कमी एजमध्ये चष्मा लागणं, धुरकट दिसणं आणि लवकरच दृष्टी कमजोर होणं हे सगळं फेस करावं लागणार आहे. आता आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की हे का होतंय. मग हाऊ कॅन वी फाईट दिस? लेट मी टेल यू. तुम्ही ना 20-20-20 असा रूल फॉलो करा. म्हणजेच दर 20 मिनिट्स नंतर 20 फीट लांब 20 सेकंडपर्यंत 20 टाइम्स ब्लिंक करायचं आणि दर 2 वर्षांनी आय चेकअप करायचा. ओके, मी जस्ट म्हणलं की जेनझीजला लवकरच चष्मा लागू शकतो, पण मीच ही नेक्स्ट अपडेटही देणार आहे बिकॉज इट्स सुपर कूल. सो आता फायनली मेटानी स्मार्ट ग्लासेस लॉन्च केले आहेत. मी मेटानी असं का म्हणलंय त्यासाठी तुम्ही जेनझीज पॉडकास्टचा 3rd एपिसोड रेफर करा. गो वॉच ऑन साम TV यूट्यूब नाव. आपण बोटांनी फक्त मेसेज टाईप करू शकत नाही तर फीचर्स चेंज करू शकतो, म्युझिक ऑन ऑफ करू शकतो, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. वाव, हे सगळं आपल्याला फक्त थोड्याशाच मसल मुवमेंटनी करायचंय. म्हणजेच या थोड्याशा मसल मुवमेंटने ब्रेनला सिग्नल मिळतात की अगदी नकळतपणे ब्रेन हे रिस्टबँडनी ग्लासेसपर्यंत पोहोचवतं आणि ॲक्शन्स परफॉर्म करतं. लिटरली तुम्ही काय करताय, काय टाईप करताय, कोणती ॲक्शन परफॉर्म करताय हे कोणालाही कळत नाही. जस्ट अ फिंगर मुवमेंट आणि तुमचं टास्क फुलफिल. इझी पीझी. नेक्स्ट मी एका एक्सपेरिमेंटिंग प्रॉडक्टबद्दल बोलणार आहे. गुगल लॅब्सनी त्यांचं एक ट्रायल ॲप म्हणजेच डोपेल लॉन्च केलंय. काय करतं हे ॲप? लेट्स सी. हे ॲप तुम्हाला वेगवेगळ्या कपड्यांना तुमच्यावर ट्राय करायची संधी देतं. वाव, म्हणजे मी हे नॅनो बनानाच्या फीचरबद्दल बोलतेय तसंच काहीसं. सो डोपेल हेच करतं. तुम्ही इथे तुमचे थोडेसे डिटेल्स द्यायचे, म्हणजेच क्लोथ्स ट्राय करायला तुमच्या फुल बॉडीचा फोटो अपलोड करायचा आणि तुमच्या फॅशनचे काही सॅम्पल्स. मग सध्या तरी हे तुम्हाला टॉप्स, बॉटम्स आणि ड्रेस इथे ट्राय करायला देतात. बट द सॅड पार्ट इज आता हे ॲप फक्त US मध्ये आहे, इंडियामध्ये अवेलेबल नाही. देयर इज नो चान्स की इंडियामध्ये लवकरच येणार आहे. टिल देन इंडियात कोणतं अमेझिंग ॲप आलंय. जर मी तुम्हाला म्हणलं की आता डायरेक्ट ट्रायल रूम्स तुमच्या घरीच येणार आहेत तर येस, आता डायरेक्ट ट्रायल रूम्स तुमच्या घरी येणार आहेत. हाऊ? लेट मी डिस्क्राईब. स्लीक नावाचं ॲप आता 60 मिनिट्सच्या आतच तुमच्या दारात ब्रँडेड क्लोथ्सची डिलिव्हरी करणार आहे. हे ॲप तुम्हाला ट्राय अँड बायचं ऑप्शन देतं. म्हणजे तुम्ही एका वेळी 10 कपडे मागवू शकता आणि आरामात एकेका ड्रेसची ट्रायल घेऊ शकता. तुम्ही ट्रायल घेताय तोपर्यंत तुमचा डिलिव्हरी बॉय पूर्ण वेळ बाहेर पेशंटली थांबून राहील आणि जर एखादा ड्रेस नाहीच आवडला ना तर तो ड्रेस तुम्ही परतही देऊ शकता. प्लस लवकरात लवकर तुम्हाला त्याचा रिफंडही मिळतो. आणि यांच्याकडे ना अदर स्टफ्स लाईक ज्वेलरी आणि फुटवेअरही आता अवेलेबल आहे. वाव, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिक पण अवॉइड करता येणार आहे आणि कम्प्लिटली मॉलमध्ये शॉपिंग केल्याचा फीलही इथे मिळणार आहे. और क्या चाहिए? लास्ट न्यूज फॉर दिस एपिसोड. तुम्ही चीटोस खाल्ले असतील ना, मग कोणी चीटोसची पॅन्ट ट्राय केली आहे? हो, मी चीटोस पफबद्दलच बोलते.
चीटोस पफ्स इंडियात 1995 पासून आहेत, म्हणजे प्रत्येक मिलेनियल आणि जेनझीजनी चीटोस ट्राय केलेच असतील किंवा आत्ताही खात असाल. मग मला कळलं की चीटोजनी त्यांच्या ब्रँड मार्केटिंगच्या दृष्टीने एप्रिल 2025 मध्येच चीटोस पॅन्ट लॉन्च केली. त्यांनी ह्याला स्पेशल टॉवल पॅनल्स लावले, म्हणजे चीटोस खाऊन हात तुम्ही लगेच त्या पॅन्टला पुसायचे. जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी ना. त्यांनी हे कॅम्पेन पुमाशी कोलॅबरेट केलं. सो बरेच दिवसांनी हा ट्रेंड इंस्टाग्रामवर परत बज होताना दिसला. स्टील इंडियामध्ये या ट्रेंडला फारसा रिस्पॉन्स मिळालेला दिसत नाही. बट इफ यू सी ऑन देअर वेबसाईट, त्यांचे प्रोडक्ट्स आउट ऑफ स्टॉक आहेत. सो आवडले का आजचे अपडेट्स? आम्हाला आमच्या साम टीव्हीच्या यूट्यूब पेजवर नक्की कळवा. टिल देन, तन्वी सायनिंग ऑफ. गुड बाय.